नमस्कार, मी मंगेश पोवळे, आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. माझ्या यूट्यूब चॅनल एनहान्स वास्तूवरती आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही भागांमध्ये आपण तिथींबद्दल समजून घेतोय. आपण नंदा तिथी, भद्रा तिथी आणि जया तिथींबद्दल समजून घेतलं. तर आज आपण रिक्ता तिथी म्हणजेच शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षातली चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींबद्दल समजून घेऊया. रिक्ता अर्थात रिक्त करणं किंवा रिकाम करणं किंवा रिकाम होणं, शून्य करणं किंवा मोकळं होणं, अडथळ्यांपासून मुक्ती मिळवणं. त्यामुळे या रिक्ता तिथींवरती आपण कुठली कामं करू शकतो. तुम्हाला वाटेल की रिकाम होणं किंवा रिक्त होणं, मग या तिथींवरती काही कार्य आपल्याला करता येतील की नाही. तर या विशिष्ट अशा तिथींवरती काही विशिष्ट कार्य नक्कीच करता येतात. जसं कर्ज किंवा रोग यांपासून मुक्तीसाठी आपण या तिथींवरती कार्य करू शकतो. शत्रुता संपवण्यासाठी किंवा नकारात्मकता संपवण्यासाठी आपण रिक्ता तिथींचा उपयोग करू शकतो. कशातून तरी मोकळं व्हायचंय, मनावरचं ओझं दूर करायचंय, तर या रिक्ता तिथींचा आपण उपयोग करू शकतो. एखादी गोष्ट कायमची दूर करायची असेल तरी सुद्धा या रिक्त तिथींचा आपण उपयोग करू शकतो. काही संपवायचं असेल किंवा एखादं रिलेशनशिप संपवून टाकायचं असेल, जसं घटस्फोट, ते सुद्धा आपण या तिथींवरती करू शकतो. रिक्ता तिथी या अतिशय बलवान तिथी असतात. म्हणूनच की काय, गणेश चतुर्थी, रामनवमी आणि महाशिवरात्री ह्या रिक्ता तिथीतले काही महत्वाचे सण. जणू काही आपल्या मागील कर्माची फळं संपवणं किंवा नष्ट करणं, यासाठी तर अशा सणांची आयोजना केली गेली नसेल ना. तर या रिक्ता तिथी मनावरचं ओझं दूर करण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी, तसंच एखादं ऑपरेशन करून शरीराचा नको असलेला भाग किंवा एखादा ट्युमर वगैरे काढून टाकण्यासाठी असा उपयोगी आणू शकतो. तर आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण पूर्ण तिथींबद्दल जाणून घेण्यासाठी भेटूया. तोपर्यंत नमस्कार.